भूमिकेवर लक्ष लागतं गाडी काढून साहेब चुकीच्या निविदेला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे यांनी मंजुरी दिल्यामुळे 500च्या जवळपास कंत्राटी कामगार हे किमान वेतनापासून मागील 6-7 महिन्यापासून वंचित आहेत। 7-8 महिन्यापासून याबाबत आम्ही शासनाला जिल्हाधिकाऱ्यांना सर्व पुरावे दिले। माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली। जिल्हाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मार्फत डीन यांच्याविरुद्ध कारवाईचे प्रस्ताव संचालकाकडे पाठवले। डीन यांनी आंदोलनाच्या दबावापोटी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे 2 वेळा नोटीस पाठवले आणि त्याच्यानंतर शेवटच्या क्षणी काळ्या यादीत टाकण्याचं पत्र काढताना मात्र ठेकेदाराच्या एजंटसारखं काम डीननं केलेलं आहे। ठेकेदारांना शेवटच्या क्षणी काळ्या यादीत न टाकता कामगार संघटनेत फूट पाडणे, कामगारांच्या मंडपात जबरदस्ती ठेकेदारांना पाठवणे, ठेकेदारांच्या सोयीचं काम करणे, त्यांचे हितसंबंध राखण्याचा प्रयत्न करणे असे काम भ्रष्ट व मुधोर डीन अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे यांनी केलेले आहे। आतापर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे होती, पण त्यांचं शासन आणि प्रशासन संरक्षण करत आहे। पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट, किमान वेतन कायदा, घरभाडे भत्ता कायदा या सर्वांची पायमारली खुद्द शासनाकडून होत आहे, अधिकाऱ्यांकडून होत आहे। त्याला मुजोर ठेकेदारांचं संगनमत आहे, सहमत आहे। अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कंत्राटी कामगारांचं शोषण होत आहे हे दाखवण्यासाठी आज या ठिकाणी कशा प्रकारे हातपाय बांधलेले आहे या सगळ्या कायद्यांचे आणि ते खुद्द शासनातले अधिकारी आणि मुजोर ठेकेदारांनी संगनमत करून ते दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी निदर्शनाचं आंदोलन आज केलेलं आहे। यापुढे हे आंदोलन याच्यापेक्षा आक्रमक करण्याचा जनविकास सेनेचा या ठिकाणी शासनाला प्रशासनाला इशारा आहे।